bar is ready. अशा प्रकारे ह्या वड्या आपण इझिली कापून घेऊ शकतो. 15 मिनिटं आपण फ्रीज मध्ये ठेवलं होतं, त्यामुळे हे व्यवस्थित सेट झालं. मग तुम्ही आता एक एक वडी अशी ही काढून घेऊ शकता. आहे ना हेल्दी वे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते आणि इतकी क्रिस्पी आणि क्रंची लागते ही, म्हणजे सीड्स इन चॉकलेट ही काय सांगू. सो नक्की ट्राय करा. डार्क चॉकलेट आणि मिल्क चॉकलेट याचं कॉम्बिनेशन आपल्या आवडीनुसार आपण घेऊ शकतो. डार्क चॉकलेट तसंही एक रोज एखादा पीस आपण घेऊ शकतो, जो हेल्दी पण आहे आणि मुलांना अभ्यासासाठी पण मेमरीसाठी त्याचे खूप बेनिफिट सांगितले आहेत. सो मला तरी हे खूप इझी वाटलं की या पद्धतीने आपण न आवडणाऱ्या सीड्स मुलांना अगदी आवडीने खायला देऊ शकतो. अशा प्रकारे तुम्ही पुन्हा डब्यामध्ये फ्रीजमध्ये काढून स्टोअर करू शकता किंवा बाहेरही राहतात. आणि हे अगदी 2-2 दिवसात पण आपण इझिली करू शकतो, जस्ट तव्यावरती करून आणि श्रेड केलेलं चॉकलेट असल्यामुळे. सो रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.